मी सांगते एक आई म्हणून लहानपणापासून मी जे माझ्या मुलीवर संस्कार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला मी पण हा ब्लाइंड फोल्डचा कोर्स माझ्या मुलीला करवला होता आणि असेच 2-3 वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स मी तिला करवले होते आणि ज्याचा मला आता इतका फायदा झालेला आहे की मला तिला सांगावं लागतं की प्लीज तू आता अभ्यास करू नकोस, थोडासा वेळ आराम कर. तर ती म्हणते नाही मम्मा असं नाही करता येत मला वगैरे, पण तिला मला सांगावं लागतं रे प्लीज. आणि तिची आता नोमुरा म्हणून जपानची जी कंपनी आहे त्याच्या थ्रू फ्री मेंटरशिपसाठी स्वतः सिलेक्शन झालं. AI मध्ये ती कम्प्युटर इंजिनिअरिंग करत आहे आणि मुंबईला असते. म्हणजे मला असं वाटत होतं की शेवटी संदेश हार मात्र काय असं वाटायला लागतं, कारण त्या पद्धतीने विद्यार्थी आज जवळजवळ डोळे बांधून करतो एक विशेष आहे आणि मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचा त्यामध्ये जो गुण आहे सर्वांनी त्यात लागता उपयोग पण नाहीये. काही वर्षापूर्वी लोणावळा या ठिकाणी माझ्या मुलीसाठी मी करायला गेलेले होते आणि त्यावेळेस ती पण असं सगळं वाचन करत होती, पण मला माहित नाही की त्याच्यानंतर तिची प्रॅक्टिस झाली नाही, काय झालं माहित नाही, किंवा त्या एज पुढे करू शकत नाहीत का काय हे माहित नाही. त्यामुळे आता तिथे करू शकत नाहीये. त्यामुळे हे फक्त डोळ्याला पट्टी बांधून या गोष्टी करू शकतात हे माहित होतं. आणि औराबद्दल जर म्हणताल तर फक्त त्याबद्दल ऐकलेलं होतं, पण नक्की त्याचं काय महत्व, ते कशासाठी करायचं हे या ठिकाणी आल्यानंतर समजलेलं आहे. आणि मला असं वाटतं की या ठिकाणी आपण सगळेजण आलेले आहोतच, पण ही गोष्ट फारशा लोकांना माहिती नाहीये, तर ती आपण इतरांपर्यंत पोहोचवायचं हे काम आपलं आहे. आणि यापासून मुलांची प्रगती खूप चांगल्या प्रकारे होईल. तर मी परवा